नमस्कार. आज आपण अशा एका कंडिशनबद्दल बोलणार आहोत, जी आजकाल खूपच कॉमन झालेली आहे. ती म्हणजे आहे डायबिटीज. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की लोक डायबिटीजला तेव्हाच सिरियसली घेतात, जेव्हा रिपोर्टमध्ये शुगर लेव्हल्स एकदम हायर साईडला आलेल्या दिसतात. पण खरं म्हणजे डायबिटीज त्याच्या खूप आधीच बॉडीमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणूनच आज आपण सिंपल पद्धतीने समजून घेऊयात. डायबिटीज कसा होतो, का होतो, त्याचे स्टार्टिंग सिम्पटम्स काय असतात आणि तो कंट्रोल कसा करता येतो. आपण सर्वात बेसिक अगोदर समजून घेऊयात. आपण जेव्हा जेवण जेवतो किंवा काही खातो, तेव्हा ते ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होते, जो बॉडीसाठी एनर्जी देण्याचा मेन सोर्स आहे. हा ग्लुकोज सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम इन्सुलिन करत असतं. पण जेव्हा बॉडी इन्सुलिन प्रॉपरली यूज करू शकत नाही, तेव्हा इन्सुलिनचा इफेक्ट कमी होऊन जातो. तेव्हा ग्लुकोज रक्तामध्ये तसंच राहून जातं. या कंडिशनला इन्सुलिन रेझिस्टन्स असे आपण म्हणत असतो आणि इथूनच डायबिटीजला खरी सुरुवात होऊन जाते. आता प्रश्न येतो की हा नेमका प्रॉब्लेम का होत असेल. सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे लाईफस्टाईल. आजकाल फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, सिटिंग जास्त झालेली आहे, जंक फूड आणि त्याचबरोबर शुगर इनटेक हे वाढलेलं आहे, स्ट्रेस जास्त आहे, स्लीप प्रॉपरली होत नाही, ती खूप पुअर आहे. हे सगळं मिळून बॉडीचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब करून टाकतात. यासोबतच जर बेली फॅट वाढत असेल तर इन्सुलिन रेझिस्टन्स अजून फास्ट डेव्हलप होत असतो. जेनेटिक्स हा एक रोल त्याच्यामध्ये असतोच, परंतु डायबिटीज हा फक्त केवळ जेनेटिक्समुळेच होतो असं नाही, तर लाईफस्टाईल त्याला जास्त ॲक्टिव्ह करत असतो. याच कन्सेप्टवर माधवबागचा ॲप्रोच असा आहे, जिथे डायबिटीजला फक्त शुगर कंट्रोलचा डिसीज न मानता मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून पाहिलं जातं आणि लाईफस्टाईल व डाएटमधून मॅनेज आणि रिव्हर्स करायला फोकस केलं जातं. आता बोलूयात आपण ते म्हणजे स्टार्टिंग सिम्पटम्स काय असतात. सगळ्यात कॉमन सिम्पटम्स आहे तो म्हणजे वारंवार लघवीला येणं. जर तुम्हाला नॉर्मलपेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल, स्पेशली रात्री, तर हा एक अर्ली साईन असू शकतो. यासोबतच खूप अतिप्रमाणामध्ये तहान लागणं, तुम्ही पाणी पित राहता आणि तरीही आपल्याला तोंडाला कोरडेपणा फील होत आहे. यानंतर अनएक्सप्लेन असं आपल्याला थकल्यासारखं जाणवणं, तरी तुम्ही जास्त काम केलं नसलं तरी बॉडी हेवी झाल्यासारखं वाटणं, एनर्जी लो झाल्यासारखं वाटणं. तर हे जे आहे या सगळ्यांचं मेन कारण आहे ते म्हणजे ग्लुकोज सेल्सपर्यंत पोहोचत नाही आहे. आणखीन एक महत्त्वाचं साईन म्हणजे वारंवार भूक लागणं. तुम्ही खाल्ल्यानंतरही वारंवार तुम्हाला भूक लागते. वेट चेंज हा सुद्धा एक सिग्नल असू शकतो. रिझनशिवाय वेट कमी होणं किंवा वाढणं, याशिवाय जर वुंड हळूहळू हील होत असतील, वारंवार इन्फेक्शन होत असेल किंवा स्किनवर फंगल इन्फेक्शन येत असतील, तर हे सुद्धा हाय शुगरचं इंडिकेशन असू शकतं. विजन ब्लर होणं हे सुद्धा अर्ली साईन आहे. जी लोक सांगतात किंवा जी लोक याला इग्नोर करतात, तसेच हातापायांमध्ये जळजळ होणं किंवा नमनेस असं जाणवणं, हे नर्व इन्व्हॉल्वमेंटचं स्टार्टिंग फेज किंवा स्टार्टिंग सिग्नल असू शकतो. आता एक सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे हे सगळे सिम्पटम्स जे आहेत हे कधीच नेहमी एकत्र दिसत नाही. कधी फक्त एक दोन सायन्सच आपल्याला दिसतात आणि लोकांना नॉर्मल समजून लोक त्यांना इग्नोर करतात. म्हणूनच डायबिटीज सायलेंटली आपल्याला प्रोग्रेस होताना दिसत असतो. आता प्रश्न पडतो, जर हे अर्ली स्टेजमध्ये कळालं तर काय करता येईल. इथे एक ॲप्रोच आपला बदलला जातो. फक्त मेडिसिन्स घेण्यापेक्षा तुम्ही जर लाईफस्टाईल जर चेंज केली, तर म्हणजेच आपल्याला जसं डाएट कंट्रोल करणं, वेट लॉस करणं, रेग्युलर वॉकिंग करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं, तर तुम्ही शुगर इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकता. आणि अर्ली स्टेजमध्ये अनेक केसेसमध्ये मेडिसिन्स कमी किंवा बंद हे सुद्धा होऊ शकतात. याच दिशेने माधवबागचा डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम हा काम करत असतो, जिथे पेशंटच्या कंप्लीट इव्हॉल्युशन करून आपण पर्सनलाइज डाएट, लाईफस्टाईल चेंजेस आणि थेरपीज करून देत असतो, ज्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होतो. त्याचबरोबर आपल्याला शुगर नॅचरली कंट्रोलमध्ये यायला मदत होते. म्हणजेच फोकस फक्त शुगर कमी करणं हा नाही, तर रूट कॉजवर काम करणं हे महत्त्वाचं आहे. शेवटी एक सिंपल गोष्ट आहे, ती म्हणजे काय, तर डायबिटीज एका दिवसात होत नाही आणि जर तुम्ही वेळेवर जर लक्ष दिलं तर कंट्रोल करणं
हे कठीणही नाही आहे. बॉडी सिग्नल्स हे देतच राहतात, फक्त आपण त्यांना इग्नोर करू नये. जर तुम्हाला या टॉपिकबद्दल काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि या इन्फॉर्मेशन यूजफुल वाटल्या तुम्हाला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.